सौरव भगत, सुशांतजी भगत आणि नवनाथ गोंधळी यांच्याकडून सुद्धा जम्मू काश्मीरवर ते आहेत सध्या टूरसाठी, तरी सुद्धा त्यांच्याकडून अगदी धाकट्या खांड्यासाठी या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहेत. नक्कीच या शुभेच्छांचा या ठिकाणी स्वीकार करतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये सज्ज या ठिकाणी. स्थायिकांकडे आपण पाहतोय. सुशांत मोकल मॅन फ्रॉम कलवे आयकॉन प्लेयर आहे या ठिकाणी बोरखार संघाकडून. स्थायिकांकडे या ठिकाणी सुशांत मोकल आणि सज्जन मोकल. अगदी बघा दोन्ही मोकल या ठिकाणी, सुशांत मोकल आणि सज्जन मोकल. तर पहिलाच गोलंदाज या ठिकाणी धाकट्या खांडा करून या ठिकाणी पाहतोय सचिनजी मोरे. नक्कीच नेरे या संघाकडून आयकॉन प्लेयर या ठिकाणी आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात होतोय. 5 षटकांचा सामना असताना सलामीची लढत बोरखार विपक्ष धाकटा खांडा या दोन्ही संघांमध्ये. सुशांत मोकल गेम ऑन होतोय. पंचांचा इशारा. पहिला चेंडू. जबरदस्त गोलंदाजी पहिल्याच टप्प्यावर आपण पाहिलं. अचूक उजव्या स्टिच्या किंचितसा बाहेर जाणारा, परंतु टप्पा अतिशय आपल्याला सुंदर पाहायला मिळाले. निर्धाव चेंडू. दुसरा चेंडू फेकी करतोय आणि फील्ड होईपर्यंत बघता बघता एक धाव तर पळून पूर्ण केलं. दुसऱ्या धावेसाठी कॉल असेल आणि बघता बघता 2 धावा सहज या ठिकाणी उभारल्या गेल्या जातात. पहिलं खातं खोललं जातंय 2 या धावेने. सुशांत मोकल याचं संघाचं सुद्धा खातं खोललं जातंय 2 या धावेनं. नक्कीच शांत आणि संयमी सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळेल बोरखार संघाकडून. बॅटची इनर एज या ठिकाणी लागले जातंय, परंतु विकेट किपर थोडासा मागे असल्या कारणास्तव या ठिकाणी हे जीवदान तरी नक्कीच म्हणावं लागेल. 3 चेंडू आतापर्यंत फेकले गेले. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा आणि तिसरा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. म्हणजे अचूक चेंडू कसे फेकावेत हे पहिलं सर्कलमध्ये पाहायला गेलं तर अतिशय अचूक टप्पा या ठिकाणी टाकला जातोय. शॉर्ट पिच चेंडू. त्या चेंडूचा पुरेपूर फायदा घेतला. स्लिप पॉईंटच्या बाजूने चेंडू जातोय 1 to 1 करत. 4 धावांसाठी पंचांचा इशारा येतोय. 4 धावेने संघ बरोबर पोचते आता बिनबाद 6 या धावसंख्येवर. सुरुवात आहे. सज्जन मोकल कर्णधार आहे बोरखार संघाचा. अश्विनी स्मृती रियांस 11 बोरखार संघाचा. त्यांनी म्हटलंय 5 षटकामध्ये तब्बल 55 ते 60 धावा आम्ही कुठू. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू फेकला जातोय. 6 धावांसाठी पंचांचा इशारा येतोय. उंच असा दमदमीत षटकार. बोला. मास्टर ही झलक पाहिलं आपण त्या गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने हे सगळी कार्य अगदी निर्विघ्न पार पडू दे. छान चेंडू या ठिकाणी ब्लॉक होलमध्ये करण्याचा प्रयत्न होता. मित्रांनो बघा पहिलं षटक या ठिकाणी निर्वाळा होते पहिल्या षटकाचा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 12 अशी धावसंख्या आहे. 12 लॉस ऑफ 0 विकेट्स या ठिकाणी बोरखार संघाचं पाहतोय. जी संत आणि संयमी जी फलंदाजी आपल्याला या ठिकाणी सुशांत मोकल यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली की ज्याच्यामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये जे षटक फेकलं होते या ठिकाणी सचिन मोरे याने मॅन फ्रॉम नेरे यांच्या माध्यमातून अगदी 12 धावा दिल्यात की ज्याच्यामध्ये 1 चौकार आणि एक उत्तुंग षटकार या ठिकाणी मारला आहे. तर अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर पाहायला मिळते ती म्हणजे बिनबाद 12 या बोरखार संघाची. नवीन गोलंदाज या ठिकाणी येतोय अजय नाईक धाकटा खांडा या संघाकडून. स्थायिकांकडे पहिल्यांदाच येतोय सज्जन मोकल जो कर्णधार आहे. अश्विनी स्मृती बोरखार या संघाचा. बघूया बोरखार संघाकडून एक जबरदस्ती फलंदाजी करणारा हा धडाकेबाज फलंदाज. अगदी 5 षटकापर्यंत हा खेळाडू जर क्रीजवर हजर राहिला तर धावांची लयलूट या ठिकाणी पाहायला मिळेल. परंतु धाकटा खांडा सुद्धा या ठिकाणी नक्कीच वर्णन चांगल्या प्रकारे करावं लागेल, कारण गोलंदाजीसुद्धा त्यांचं एक भरभक्कम असं या ठिकाणी त्यांना करावी लागेल आणि नक्कीच त्यांच्याकडे चांगले गोलंदाज असावेत. पहिलं फेकलं गेलं या ठिकाणी 12 धावा दिल्या पहिल्या षटकामध्ये. दुसरं षटक या ठिकाणी सुरू होतोय. पहिला चेंडू सज्जन मोकल फेस करतोय. शॉर्ट पिच चेंडू. मात्र त्या चेंडूचा पुरेपूर फायदा. चेंडू जातोय स्लिप पॉईंटच्या वरून 4 धावांसाठी. डीजे मास्टर
क्या बात है, त्या माझ्या राजांच्या चरणी हा मानाचा मुजरा. सन्माननीय संजयजी गायकवाड माजी सरपंच ओवले, आपणास विनंती असेल या आपण या आपल्या आसनग्रस्तमध्ये या ठिकाणी यायचं आहे. नक्कीच आपलं स्वागत या ठिकाणी. संजयजी गायकवाड माजी सरपंच ओवले, आपणास विनंती असेल या ठिकाणी. संपुशेठ आपणास विनंती करत आहेत या आपण मंचावर. हा चेंडू जर पाहिला ओरपीच होता आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला आणि या 6 धावीने संघ पोचतोय आता बरोबर 22 या धावसंख्येवर. पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर 12 धावा आणि तदनंतर टाकलेलं 2 चेंडू लगातार पहिल्या चेंडूवर चौकार सज्जन मोकल पॉईंटच्या दिशेनं आणि स्लीप पॉईंटच्या भरून या ठिकाणी पुन्हा एकदा लॉंगॉनच्या बाजूनं हा चेंडू जातोय 6 धावांसाठी. अशा प्रकारे मित्रांनो तब्बल पाहायला गेलं तर 8 चेंडू फेकले गेले आतापर्यंत धाकटा खांडा संघाकडून आणि बोरकर संघानं उभ्या केल्या धावसंख्या त्या म्हणजे या ठिकाणी बिनबाद 22. जी दमदार सुरुवात आपण पाहतोय बोरकर संघाची. हा चेंडू सुद्धा बघा बरोबर खेळाडूच्या वरून फेकलाय. 4 धावेने संघ पोचतोय आता बरोबर 26 या धावसंख्येवर. डीजे नक्कीच आपण पाहतोय बोरकर संघाकडून या ठिकाणी जी धावांची लयलूट केली जात आहे सज्जन मोकल आणि तदनंतर या ठिकाणी सुशांत मोकल सुद्धा जबरदस्त फलंदाजी दोघांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अगदी रोशनजी डाकी बोरकर संघाकडून खुश झाले असतील कारण ते पॅकर्स आहेत या संघाचे. या खेळाडूंना खेळण्यासाठी प्रत्येक वेळी संधी देत असतात. शॉर्ट पिच चेंडू आणि बरोबर चेंडू या ठिकाणी थोडासा मिश्रित केला गेला, त्याला कानमंत्र दिला गेला की बघा बगरे या ठिकाणी धावफलक आपला या ठिकाणी वाढत चाललेला आहे. कशा प्रकारची गोलंदाजी करणं गरजेचं आहे आणि अशा प्रकारे पहिला मोरा गारद होते बोरकर संघाचा सांघिक 26 लॉस ऑफ 1 विकेट बाय बोरकर टीम. क्या बात है डीजे मास्तर. आई तुझं देऊळच असतंय. काही दिवसानंतर तो थर्रार आपल्याला प्रत्येक गावामध्ये त्या आई माऊलीचं आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर त्या एकीवर मातेच्या चरणी सुद्धा अजनबी स्पोर्ट्स ओवले यांच्या माध्यमातून हा त्रिवार वंदन असेल. पाहूया मित्रांनो, पाहायला गेलं तर या ठिकाणी सुशांत मोकल 12 धावसंख्येवर खेळतोय की ज्यानं 6 चेंडू फेस केले. त्यानंतर सलामीला आलेला फलंदाज जो सज्जन मोकल आता बाद झाला. 2 चौकार आणि 1 षटकारच्या सहाय्याने तो या ठिकाणी बाद झालेला आहे. धावसंख्या संघाची पाहायला मिळाली तर 26-1 बाद असा खेळाडू या ठिकाणी झाले बोरकर संघाचा. नवीन खेळाडू येतोय, 1 डाऊनचा प्लेयर आहे प्रवीण भोईर. भातान संघाचा खेळाडू आणि हा चेंडू बघा बरोबर त्याचा फायदा गेला. आखूड पट्ट्याचा चेंडू होता आणि चेंडू जातोय या ठिकाणी खेळाडूच्या उंच डोक्यावरून 6 धावांसाठी. धावसंख्या फलक या ठिकाणी पाहायला मिळतात 32-1 बाद 32. सुरेख धावसंख्या आतापर्यंत पाहायला गेली तर बोरकर संघाची. थोडा महागडा गोलंदाज या ठिकाणी ठरतोय अजय नाईक, तब्बल 20 धावा. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू थोडं मिश्रित केला गेला आणि अशा प्रकारची गोलंदाजी करणं गरजेचं आहे मित्रांनो. बघा 2 षटकाचा निर्वाणा या ठिकाणी होतोय. 2 षटक समाप्त झाली जातात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर अश्विन श्रुती रियांश 11 बोरकर संघाची धावसंख्या फलकावर लागते या ठिकाणी 32-1 बाद 32. हिंदुत्वाचं रक्षण करून आवाजातील बाज आपण या ठिकाणी पाहतोय.
हा आवाज आहे सँडी डीजे मास्टर्स. नक्कीच आपल्या कोणत्याही शुभ कार्यासाठी आपण त्यांचा संपर्क साधायचा आहे. जाणता राजा माझा, अगदी या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक. मित्रांनो, शिवाजी हा शब्द जरी आपण उलट अर्थाने जर वाचला तर त्यांचं नाव होतं जीवाशी. म्हणजे जी व्यक्ती आयुष्यभर आपल्या जीवाशी खेळली त्यांचं नाव होतं शिवाजी, की जो नाही स्वतःसाठी जगला, नाही स्वार्थासाठी जगला. माझा राजा जगला तो फक्त आणि फक्त या हिंदवी स्वराज्यासाठी. तर अशा माझ्या जाणत्या राजाला अजनबी स्पोर्ट्स ओवले यांच्या माध्यमातून अगदी मानाचा त्रिवार असा मानाचा मुजरा करतोय, घेऊन जातोय पुन्हा एकदा मैदानाकडे. 2 षटक मित्रांनो या ठिकाणी समाप्त होतात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर रिलायन्स 11 बोरकर संघाची धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते. 1 बाद 32. सुशांत मोकल खेळतोय 12 धावसंख्येवर, तर प्रवीण भोईर 2 चेंडूची खेळीनंतर 6 धावसंख्येवर. म्हणजे जबरदस्त फलंदाजी या ठिकाणी आत्तापर्यंत पाहायला मिळालेली आहे ती बोरकर संघाची. तर स्कोरचे काम पाहतात माझे मित्र या ठिकाणी उमेशजी भोईर. नक्कीच आपलं सुद्धा या सामन्याच्या माध्यमातून सहर्ष स्वागत केलं जात आहे. हा लेखाजोखा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम उमेशजी भोईर यांच्या माध्यमातून. और पे चेंडू, बरोबर चेंडू जाते पॅव्हलियन बॉक्स मध्ये, उत्तुंग असा षटकार. कवाट जॉकी आणि निलखंठ नाईक या आपण मंचावर आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत या सामन्याच्या माध्यमातून. और पिच चेंडू, परंतु चेंडू बघा कुठे जातोय, अगदी उंच पुरासा 6 धावांची ठोक डीजे. नक्कीच या ठिकाणी धावसंख्या ठिकाणी 6 धावांनंतर पाहतोय आपण तब्बल 2.2 षटकानंतर 44 1 बाद 44 अशी धावसंख्या पाहायला मिळते ती बोरकर संघाची. या ठिकाणी दाखवून दिलं या दोन्ही आयकॉन प्लेयर्सनं, अगदी भातान संघाचा या ठिकाणी प्रवीण भोईर असेल किंवा सुशांत मोकल या ठिकाणी कलवे संघाचा कलवे गावाकडून, या ठिकाणी दोन्ही जे आयकॉन प्लेयर आहेत प्रवीण भोईर आणि दाखवून दिलोय की आम्हाला बोरकर संघानं त्यांच्या टीममध्ये का घेतलंय आणि आम्ही आज कशा प्रकारचा खेळ करणं गरजेचं आहे हे नक्कीच त्यांच्या फलंदाजीच्या माध्यमातून दाखवून देताना पाहतोय आपण. 44 धावसंख्या आत्तापर्यंत पाहायला मिळतात. 1 गडी त्यांचा बाद झालेला आहे. सलामीला आलेला फलंदाज तो म्हणजे सज्जन मोकल. अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये या ठिकाणी अजनबी स्पोर्ट्स ओवले यांच्या माध्यमातून अगदी प्रकाश झोतातील क्रिकेटचे सामने 3 दिवसांसाठी आयोजन केलं गेलेलं आहे आणि प्रत्येक वेळ आणि वेळेचं महत्त्व जाणत हे सामने या ठिकाणी सुरू आहेत. पुढचा चेंडू या ठिकाणी, आणि हा चेंडू थोडासा स्लो डिलिव्हरी केला असल्याकारणे खालच्या पट्टीचा असल्या कारणास्तव या ठिकाणी पट्ट्यामध्ये येत नाही. हा निर्धाव चेंडू फेकला जातोय. धावसंख्या स्थिर पाहायला मिळते ती म्हणजे 44. विजय नाईक गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी तिसरं षटक सुरू आहे. आपण या ठिकाणी धावफलक पालक असताना 44. पुढचा चेंडू या ठिकाणी, ओके नक्कीच बॅट कटचा या ठिकाणी इशारा केला गेला आणि एकेरी नवीन संघ आता बरोबर पोहोचतोय 45 या धावसंख्येवर. तिसरं षटक प्रगती पथकावर सुरू असताना या ठिकाणी पुन्हा एकदा बघूया उर्वरित काही 2 षटकं आणि काही चेंडूंचा खेळ कायम आहे. किती धावांपर्यंत बोरकर संघ मजल मारतोय. हा सुद्धा उर्फे चेंडू बघूया, झेल खाली क्षेत्ररक्षक आणि झेल मात्र या ठिकाणी भूमिदान केलं जातोय. पंचांचा इशारा येतोय मात्र 6 धावांसाठी. नक्कीच उमेशजी भोईर या ठिकाणी 6 धावांचं लेखनिक करतात आणि 6 धावांनी संघ पोचतोय. बोरकर संघानं बघा आता अर्धशतक कंप्लीट केलेलं आहे. 51 धावसंख्या फलकावर लागलेल्या. नक्कीच एक आनंद त्यांच्या गोट्यामध्ये पसरलेला आहे. जी फलंदाजी या ठिकाणी दोन्ही फलंदाज करतात सुशांत मोकल आणि प्रवीण भोईर. दमदार खेळी या रिलायन्स 11 बोरकर संघासाठी. धावसंख्या फलकावर पाहतात त्या म्हणजे 1 बाद 51. शेवटचा चेंडू या षटकातील. हा सुद्धा जर गोलंदाज पाहायला गेला तर विजय नाईक थोडासा मागडा ठरतोय, कारण आतापर्यंत 5 चेंडू टाकले गेले आणि 5 चेंडूमध्ये तब्बल 19 धावा त्यांनी दिलेल्या आहेत. शेवटचा चेंडू
आणि हा चेंडू मात्र थोडासा छातीवरून जात असल्या कारणास्तव पुरेसा पट्ट्यात आला नाही आणि अशा प्रकारे या ठिकाणी पाहतोय 3 षटकं समाप्ती झालेली आहेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलक या ठिकाणी पाहतोय आपण तब्बल लागलेल्या आहेत त्या 51 लॉस ऑफ 1 विकेट. या ठिकाणी बोरकर संघ फलंदाजी करत असताना 3 षटकामध्ये तब्बल 51 धावसंख्या कुठलेल्या आहेत आणि थोडंसं या ठिकाणी विश्रांती आपण पाहतोय. 3 षटकं झालेली आहेत. खेळाडूंची सुद्धा दमछाक झालेली असते. उर्वरित 4थं षटक खेळण्यासाठी कोण येतोय आणि सलामीला आलेला फलंदाज आपण पाहतोय अगदी सुशांत मोकल तब्बल 10 चेंडू फेस करत 25 धावांची लयलूट त्याने केलेली आहे. तदनंतर प्रवीण भोईर अगदी आपण पाहतोय 4 चेंडू आणि 12 धावा त्याने आपल्या संघासाठी जमवलेल्या आहेत. नक्कीच या सामन्यासाठी खऱ्या अर्थानं जर आपण पाहतोय कॉमेंटेटर अगदी या उरण पनवेल पेन तालुक्यामध्ये ज्यांचा आवाज आणि आवाजातील बाज उत्कृष्ट निवेदक आणि समालोचक आपण पाहतोय रोशनजी पाटील मॅन फ्रॉम तारा. नक्कीच त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला पाहायला मिळणार आहे. रोशनजी नक्कीच आपल्या अनुपस्थितीत आम्हाला बोलण्याची संधी मिळाली कारण आम्हाला हा सराव नाही परंतु थोड्या रिकाम्या जागा भरण्याचा आम्ही प्रयत्न नक्कीच या ठिकाणी केला गेला. पुन्हा एकदा घेऊन येतोय 4थं षटक या ठिकाणी सचिन मोरे. ओरपी चेंडू बघा पुरेपूर फायदा घेतला. चेंडू जातोय लगनच्या वरून 6 धावांसाठी पंचांचा इशारा येतोय. बरोबर 57 धावसंख्या या ठिकाणी फलकाला लागतात बोरकर संघाच्या. जे म्हटलं होतं सज्जन मोकल यानं ज्यावेळेस नाणेफेकी झाली धाकटा खांदा आणि बोरकर संघांमध्ये दोन्ही कर्णधारांना विचारले गेले या ठिकाणी सत्यजी म्हात्रे यांच्या माध्यमातून की आपण गोलंदाजी करत असताना किती धावांपर्यंत रोखाल तर त्यांनी सांगितलं की आम्ही कमीत कमी धावापर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. परंतु बोरकर संघाचा जो कर्णधार होता सज्जन मोकल यांनी सांगितलं की आम्ही तब्बल फाईट देण्यासाठी ज्या 55-60 धावा आवश्यक त्या गाठण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि 3.1च्या ओव्हरमध्येच 57 धावसंख्या या ठिकाणी फलकाला लागतात. थोडासा अडथळा येतोय पंचांकरून या ठिकाणी डॉट चेंडूची घोषणा. अतिशय शांत संयमी वातावरणामध्ये या मैदानामध्ये ज्या मॅचेस आपण पाहतो पहिली लढत आणि हा चेंडू मात्र उजव्या स्टेजच्या किंचितसा बाहेर जातोय आणि अवांतर धावसंख्या वाईटच्या धावीने संघ पोचतोय. बरोबर 58 या धावसंख्या 58 लॉस ऑफ 1 विकेट. नक्कीच आपण पाहतोय बोरकर संघ चांगला सुस्थितीत या ठिकाणी पाहायला. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू पुन्हा एकदा वाईट येतोय अवंत धावेने 1 धावेचा पुन्हा एकदा भरीव वाढ या ठिकाणी मिळते बोनस रूपातनं. 59 लॉस ऑफ 1 विकेट. बोरकर टीम जी सरासरी गाठायची होती 5 षटकामध्ये जर म्हटलं तर थोडासा या ठिकाणी हवेचा झोत आहे त्याचा फायदा नक्कीच बोरकर संघाला पाहायला मिळाला. आणि हा चेंडू बघा ज्याप्रमाणे आपण षटकारांचे हॅट्रिक मारतो तशा प्रकारे वाईटची हॅट्रिक या ठिकाणी या गोलंदाजाने लगावलेली आहे. अवांतर 3 फेकले तब्बल चेंडू या ठिकाणी धावसंख्या पाहायला मिळते बोरकर संघाची ती म्हणजे आता 60 धावसंख्या या ठिकाणी 1 गाड्याच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू मित्रांनो जर चमकायचा असेल तर नक्कीच आपली कामगिरी चांगली करावी लागेल. झेल होता मात्र हा झेल या ठिकाणी भूमिदान झालेला आहे. जी आवश्यकता होती कर्णधाराला पाहिलं होतं की बोरकर संघाला थोड्या धावा कमी द्यायला पाहिजे होत्या परंतु फलंदाजी पाहायला मिळाली एक उच्च दर्जाची. ओव्हरपिच चेंडू तो परिपूर्ण फायदा घेतला. ग्राउंड शॉट या ठिकाणी जातोय 1 धावेने खातं खोललं जाते. पुन्हा एकदा संघ पोचतोय आता 61 या धावसंख्येवर. 61 लॉस ऑफ 1 विकेट. बोरकर संघ या ठिकाणी पाहतोय आपण. उर्वरित 3 चेंडू ओरपीच चेंडू बघूया झेल खाली कोणी आहेत की नाही आणि हा चेंडू दणदणीत करत जातोय हवेच्या झोताने. मी म्हटलंय हवेचा झोत आणि त्याचा फायदा मात्र बोरकर संघाला. तब्बल 6 धावा कुठल्या जात आहेत या चेंडूवर. हा आवाज आपण पाहतोय डीजे मास्टरचा. उगवला तारा तिमी राहा
गरजा शिवाजी राजा. नक्कीच या जाणत्या राजाला आपण पाहिलं. या कार्यक्रमाची सुरुवात आपण त्या जाणत्या राजाला वंदन करून केली. हा सुद्धा उर्फी चेंडू होता, ब्लॉक होलमध्ये टाकण्याचा प्रयत्न होता. फील्ड होईपर्यंत एक धाव पूर्ण केलेली आहे, कंप्लीट झालेली आहे. आणि अशा प्रकारे एकेरी धावेने संघ पोचतोय आता 67-68 या धावसंख्येवर. 68 धावसंख्या बोरकर संघाच्या लागतात फलकावर. शेवटचा चेंडू शिल्लक असावा. आणि नक्कीच हा चेंडू सुद्धा मात्र अवांतर फेकला जातोय. तब्बल या षटकामध्येच पाहिलं तर 4 वाईट फेकले, म्हणजे 4 धावांचा बोनस बोरकर संघाला मिळाला. धावसंख्या फलकावर एकेरीने संघाने वाढतोय. 69 धावसंख्या पाहायला मिळतात फलकावर. त्यानंतर पुढचा चेंडू, हा शॉर्ट पिच चेंडू, आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला या ठिकाणी या फलंदाजानं. सुशांत मोकल यानं जी फलंदाजी केली, मॅन फ्रॉम कलवा, 14 चेंडूमध्ये 38 धावांची लयलूट आतापर्यंत केलेली आहे. धावसंख्या बोरकर संघाच्या लागतात 75. 1 बाद 75. नक्कीच टाळ्यांच्या गजरात सर्व या ठिकाणी त्यांचे खेळाडू, या दोन्ही खेळाडूंची दाद देत असताना 4 षटक मित्रांनो समाप्त झालेले आहेत. आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर रिलायन्स 11 बोरकर संघाची धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते, ती म्हणजे 75. पाहिलं की खऱ्या अर्थानं आपल्या या उरण पनवेलतील सर्व शेतकऱ्यांचे कैवारी लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील साहेबांना सुद्धा या ठिकाणी मानाचा मुजरा. अगदी पाहायला गेलं या ठिकाणी जो गोलंदाज होता, ज्यांनी 2 षटकं फेकले, आयकॉन खेळाडू, तब्बल 2 षटकामध्ये 36 धावा त्यांनी दिलेल्या आहेत. नवीन गोलंदाज या ठिकाणी येतोय शुभम पाटील. शेवटचं षटक आहे मित्रांनो. बघा 5 षटकांचा सामना आहे. उशिरा येणाऱ्या सर्व प्रेक्षकांना या ठिकाणी कळवण्यात येत आहे, सध्याची जी लढत सुरू आहे बोरखार विपक्ष धाकटा खांडा या दोन्ही संघांमध्ये, प्रथम फलंदाजी करताना 4 षटकामध्ये बोरखार संघाने आतापर्यंत 75 धावा या ठिकाणी उभ्या केलेल्या आहेत. शेवटचं षटक या ठिकाणी हाताळण्यासाठी सज्ज असेल शुभम पाटील. पहिला चेंडू, हा चेंडू सुद्धा उजव्या श्रीच्या थोडासा किंचितसा बाहेर. पंच या ठिकाणी अवांतर दर्शवतात. अवांतर धावेने संघ बरोबर पोहोचते आता 76 या धावसंख्येवर. 76 अशी धावसंख्या फलकावर लागलेली आहे बोरकर संघाची. जी अपेक्षा होती 5 षटकामध्ये आपल्याला किती धावा कुटायच्या पाहिजे, सरासरी गाठायला पाहिजे, ती पाहायला मिळते आहे. हा चेंडू सुद्धा बरोबर उजव्या श्रेष्ठच्या बाहेर. पंच पुन्हा एकदा वाईट दर्शवतात. पहिलं जे षटक फेकलं होतं त्या ठिकाणी अजय मोरे यांनं तब्बल 4 अवांतर वाईट फेकले. तदनंतर या ठिकाणी हा नवीन आलेला गोलंदाज शुभम पाटील पुन्हा एकदा 2 अवांतर चेंडू. धावसंख्या पाहायला मिळतात बोरकर संघाच्या, त्या म्हणजे 77. हॅलो. तर याच दरम्यान एकता स्पोर्ट्स बंगारपाडा संघाचे सर्व क्रिकेटला धर्म मानणारे आदरणीय संतोषदा दमडे यांच्या ठिकाणी आगमन. तर विनंती असेल आयोजकांच्या वतीने आपण या मंचावरती आपलं स्वागत. आणि अशा प्रकारे जर पाहायला गेलं तर दुसरा गडी गारद होते बोरकर संघाचा या ठिकाणी प्रवीण भोईर, की ज्याने 6 चेंडू खेळले गेले आणि 6 चेंडूमध्ये 19 धावांची जी पार्टनरशिप आवश्यक होती, की ज्याच्यामध्ये चौकार आणि षटकारांची आतिषबाजी सुद्धा त्यांनी केली. नक्कीच चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रवीण भोईर याचा आयकॉन प्लेअर आहे तो भातान संघाचा. नवीन या ठिकाणी फलंदाज जातोय बोरकर संघाकडून. एक हुकमी एक्का, तो म्हणजे स्वप्नील म्हस्कर, की जिथे चेंडू कमी तिथं आम्ही हे दाखवणारा स्वप्नील म्हस्कर उर्फ चिंट्या. बघूया उर्वरित काही चेंडू, म्हणजे तब्बल 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडूमध्ये बोरकर संघ किती धावांची लयलूट करतोय. आतापर्यंत पाहिलं तर 77 धावसंख्या स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. 2 गडी या ठिकाणी गारद झालेले आहेत. नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावर या ठिकाणी येतोय स्वप्नील म्हस्कर. शुभम पाटील याचा हा चेंडू, नक्कीच त्याला बरोबर मानवंदना दिली गेली. हा चेंडू नक्कीच चांगल्या खालच्या पद्धतीचा टाकला गेला आणि एकेरी धावेनं
चिंट्या म्हस्कर आपलं खातं खोलतोय. संघ पोचतोय एकेरी धावेने बरोबर 78 या धावसंख्येवर. पुढची जी लढत होणार आहे, दोन्ही संघ जर आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर नक्कीच आमच्याशी संपर्क साधून या ठिकाणी जे आयोजक आहेत आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचं आहे. हा चेंडू बघा, अतिशय जबरदस्त धडाकेबाज फलंदाजी, स्टेट ड्राईव्ह केला गेला, उंच धडाडत असा हा उतुंग षटकार. आमचे 40+ मास्टर कोंडेवास संघाचे सिनियर खेळाडू संजय दादा भास्कर यांच्या ठिकाणी आगमन, त्यांचंही या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. नक्कीच पाहायला गेलं तर आतापर्यंत जर सुशांत मोकल याचं जर वर्णन केलं तर 15 चेंडू फेस केले आणि 44 धावांवरून खेळतोय, म्हणजे 6 धावा कमी आहेत आपल्या अर्ध षटकासाठी. बघूया, 15 चेंडूमध्ये 45 हायेस्ट आहे या ठिकाणी प्रसाद घरत याचा, तर तो या ठिकाणी मोडतोय की नाही पाहायचा आहे. उर्वरित 3 चेंडूच्या अद्याप खेळी कायम आहे. 15 चेंडू 44 धावा, फक्त 6 धावांची आवश्यकता आहे आपल्या अर्ध शतकाच्या खेळीसाठी. नक्कीच टाळ्याच्या गजरात या खेळाडूचं स्वागत केलं जाणार आहे, कारण पहिलाच सामना या ठिकाणी आजच्या दिवसातील पाहतोय. बोरखार विपक्ष धाकटा खांडा या दोन्ही संघांमध्ये जी लढत चुरशीची पहिल्याच सामन्यामध्ये पाहायला मिळेल, हे चित्तथरारक आपल्याला दृश्य आपल्या सर्व प्रेक्षकांच्या नजरेआड होणार. हा नक्कीच मारण्याचा प्रयत्न होता, त्याला माहिती आहे की 6 धावा करणं गरजेचं आहे. आणि जबरदस्त रनिंग, गुड रनिंग द बिटवीन. स्वप्नील म्हस्कर या ठिकाणी उभा राहायला पाहिलं आउट होतोय की नाही, परंतु 2 धावा या ठिकाणी उभारल्या जातात. संघ पोचतोय दुहेरी धावेने 86 या धावसंख्येवर. आता फक्त त्याच्यासाठी आहेत 4 धावांची आवश्यकता. बघूया, सुशांत मोकल मॅन फ्रॉम कलवा, जबरदस्त फलंदाजी. नक्कीच अर्धशतक झलकावलं तर बोरकार संघाच्या बाजूनं टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी पाहायला मिळेल. अतिशय सुंदर अशी फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. आयकॉन प्लेअर म्हणून आपण काय या संघामध्ये खेळतोय हे त्याने दाखवून दिलंय. पुढचा चेंडू, उर्वरित 2 चेंडूची खेळी कायम मात्र असेल. एक धाव तर उभारलेले, दुसऱ्यासाठी नक्कीच कॉल असेल, रन नसेल ही कदाचित, कारण दोघांनी सोडणं गरजेचं आहे क्रीज. 2 चेंडू असताना अशा प्रकारची अवदसा आपल्याला का आठवते कुणास ठाऊक. असं शब्द म्हणजे आमच्यासाठी फेकणं चुकीचं आहे, परंतु माझ्यासारखे अनेक असे दर्दी प्रेक्षक असतात की त्यांना वाटतंय खेळाडू कोणत्याही संघाचा असू द्या, परंतु त्याचा खेळ हा उंच असा दर्जाचा असला पाहिजे. लेगबाईच्या रूपाने 1 धाव या ठिकाणी मिली गेली. एकेरी धावीने संघ पोचतोय आता 87 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू, कारण फक्त 4 धावा आपल्याला करायच्या होत्या आपल्या 50 धावांसाठी, आणि अशा प्रकारची फटकेबाजी करणं गरजेचे नव्हती सुशांतजी मोकल, कारण आपण अतिशय पहिल्या चेंडूपासून जो खेळ खेळलात आणि नक्कीच ही सुवर्ण संधी आपल्यासाठी होती या मैदानावर. कारण अनेक वर्षाची परंपरा या अजनबी ओवले स्पोर्टच्या मैदानावर पण पाहतोय. काही या ठिकाणी खेळाडू आलं त्याने आपलं नशीब आजमावलं, परंतु आपला दर्जेदार खेळ करणं आणि सर्व क्रिकेट रसिकांची मनं जिंकणं हे आपलं काम असतं. तर या ठिकाणी नवीन फलंदाज या ठिकाणी येतोय, तो म्हणजे विघ्नेश डाकी. बोरकार संघाचा हा सुद्धा एक सलामीला येणारा खेळाडू, परंतु आज या ठिकाणी आयकॉन प्लेअर असल्या कारणास्तव 5व्या क्रमांकावर या ठिकाणी येतोय, तो म्हणजे विघ्नेश डाकी. शेवटचा चेंडू बघूया, धावसंख्या 86, गोड होतो या ठिकाणी हा शेवटच्या चेंडूवर. आणि हा बघा 87 धावांवर हा षटकार. मी म्हटलं आहे ही फलंदाजी आहे बोरकार संघाची. जो फलंदाज आलेला होता सलामीला सज्जन मोकल, की त्यानं 2 षटकार 1 चौकार, तदनंतर या ठिकाणी विघ्नेशनं पहिल्या चेंडूवर षटकार. अशा प्रकारे मित्रांनो जर पाहायला गेलं तर बोरकार संघाची पहिली इनिंग या ठिकाणी समाप्त झालेली आहे. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या या ठिकाणी बोरकार संघाची ती पाहायला मिळते, ती म्हणजे 93. जबरदस्त फलंदाजी 93, की ज्याच्यामध्ये 45 धावांची लयलूट केली सुशांत मोकल, मॅन फ्रॉम कलवा. नक्कीच खेळ आवडला असेल मित्रांनो, टाळ्यांच्या गजरात त्याचं सहर्ष स्वागत करायचं आहे. नक्कीच या ठिकाणी पाहतो ही पहिली लढत धाकटा खांदा विपक्ष बोरखार या दोन्ही संघांमध्ये सलामीची लढत. ही दर्जेदार खेळ या ठिकाणी बोरखार संघाचा पाहायला मिळाला. नाणेफेकीचा खोल या ठिकाणी हरल्यानंतर फलंदाजी वाट्याला आली आणि 5 षटकामध्ये तब्बल कुठल्या गेल्या 93 धावा. नक्कीच पुढचा आवाज, तो आवाज आणि आवाजातील बाज आपल्याला पाहायला मिळणार आहे.
रोशनजी पाटील मॅन फ्रॉम तारा. धन्यवाद. आम्ही सन्मानाकडे वळतो आणि त्या अगोदर चिर्ले संघाचा कॅप्टन आणि त्याच वेळेला भंगारपाडा संघाचा कॅप्टन आपण टॉससाठी या. पुढची मॅच असेल चिर्ले विपक्ष भंगारपाडा. सन्मान या ठिकाणी घेतला जाईल आदरणीय संतोषजी दमडे साहेबांचा. त्यांना विनंती असेल आपण आमच्या सादरीकरण कक्षामध्ये आणि आपला सन्मान स्वीकारा. क्रिकेटवरती प्रचंड प्रेम करणारे, क्रिकेटला धर्म मानणारे आदरणीय संतोषदादा दमडे, भंगारपाडा एकता स्पोर्ट्स भंगारपाडा संघाचे सर्व आणि त्यांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. धीरज भैयांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. संतोषजी दमडे साहेबांचा अजनबी स्पोर्ट्स चषक या स्पर्धेमध्ये आपण इथे आलात आणि या स्पर्धे शोभा द्विगुणित केली त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आपला आभार. आणि सुशांत मोकल वेल प्लेड. त्यानंतर कुणाल शेठ पाटील. खरं तर अजनबी ओवळे संघाचे आणि कुणालचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि नेहमी या संघासोबत ते असतात आणि आज त्यांचा संघ देखील मैदानामध्ये खेळतोय. मृणाल म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. आपण मृणालजी म्हात्रे आमचे युवा आयोजक, त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान कुणाल शेठ पाटील यांचा इथे केला जाईल. धाकटा खांदा. आणि त्यानंतर सन्मान केला जाईल रमाकांत मोकल सर. खरं तर त्यांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. खरं तर बोरकर म्हटलं की कलाकारांची भूमी, त्या गावातील आणखीन एक उत्तम समालोचक निवेदक आदरणीय रमाकांत मोकल सर यांचा आम्ही इथे सन्मान करूया. खरं तर मी थँक्यू तुम्हाला म्हणेन, आम्ही थोडे लेट झालो, आमची जबाबदारी होती, परंतु पहिलं सत्र त्यांच्या मुखातून आपल्याला ऐकायला मिळालं. ते आदरणीय रमाकांत मोकल सर यांना आम्ही इथे सन्मान करत आहोत. रोहित म्हात्रे आमचे युवा आयोजक, त्यांच्या उपस्थितीमध्ये रमाकांत मोकल सर यांचा आम्ही ते सन्मान घेत आहोत. आमचे मार्गदर्शक सिनियर समालोचक रमाकांतजी मोकल सर यांचा हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. संकेतजी देशमुख आमचे एखादं युवा मान्यवर, त्यांचा आम्ही सन्मान घेत आहोत. संकेतजी देशमुख. या संकेत देशमुख साहेब कुणाल यांच्या नेहमी बरोबरीला त्यांना आपण पाहिलं, त्यांचा आपण इथे सन्मान करूया. आणि त्यानंतर लिजन क्रिकेटर 40+ मास्टर संजय दादा वास्कर यांना मी ते सन्मानित करत आहोत. आजही त्यांचा फिटनेस पाहिला की एखाद्या तरुणाला लाज वाटेल इतका चांगला फिटनेस त्यांचा आहे आणि चांगला परफॉर्मन्स देखील त्यांचा राहिला सातत्याने. ते संजय दादा वास्कर. मनोज भाई आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जर एक उत्तम क्षेत्ररक्षक ओवळे संघाचे मनोज दापोलकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. सध्या ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये आहेत मनोज दापोलकर, त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. चला चिर्ले संघाचा कॅप्टन आणि भंगारपाडा संघाचा कॅप्टन टॉससाठी आपण लवकर. दुसरा सामना असेल चिर्ले विपक्ष भंगारपाडा. धन्यवाद. सन्माननीय रमाकांत मोकल सर यांचा आवाज आपण पहिल्या सत्रामध्ये ऐकला. संध्याकाळचं हे सत्र आल्हाददायक असं वातावरण, सूर्य अस्ताला चाललाय, परंतु मैदानावरती सूर्याची सोनेरी किरणं विखुरलीत आणि त्याच वेळेला आपण पाहताय ओवळ्याचं हे क्रीडांगण आणि या क्रीडांगणावरती अजनबी स्पोर्ट्स चषक 2025 डे नाईट फॉर्मॅट, दिवस रात्र अशी ही संकल्पना या स्पर्धेची. या स्पर्धेमध्ये प्रत्येक टीममध्ये 2 आयकॉन ही देखील एक आगळीवेगळी संकल्पना या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. बघा 2 षटकं समाप्त होण्या अगोदर जर दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित राहिले नाही आहेत तर मात्र सामन्यामध्ये षटकांमध्ये कपात केली जाईल. सामना 4 षटकांचा खेळला जाईल, याची नोंद मात्र दोन्ही टीमने घ्या. भंगारपाडा आणि चिर्ले आणि जर का एखादा संघनायक आला असेल, प्रतिस्पर्धी आला नसेल तर मात्र जो संघनायक उपस्थित असेल त्यांना मात्र टॉस विन घोषित केलं जाईल. जाऊया मॅचकडे. पहिल्या सत्रामध्ये आपण पहिल्यांदा संघाला प्राधान्य दिलं. रायगड भूषण सुशांत मोकलने असं वाटला तो अर्धशतक कंप्लीट करेल, रन घेणार नाही आहे, परंतु संघासाठी रन महत्त्वाची होती, ती त्याने रन घेतली लेग बायच्या स्वरूपात. 48 धावा त्याच्या माध्यमातून पाहिल्या. प्रवीणचा पहिला बॉल हॅमर केलाय, मिडॉनच्या डोक्यावरून खेळत असताना बॉल निघालाय मागे, त्या ठिकाणी लॉंग ऑनच्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर द लाईन, वेलकम बाउंड्री, चौकार. बॉल आपण पहिला बाउन्सर आणि तो देखील आतमध्ये येणारा चेंडू आणि त्याच्यावरती
हॅमर केलं बॉलला, मिडॉनच्या डोक्यावरून फटका खेळला सूर्या मस्कर. सूर्या तळपला तर मात्र धावांची गती वाढेल. लाऊड ऑफिस झाली होती बघा, विकेटची संधी निर्माण झाली. त्यामुळे आता एका खेळाडूला स्वतःचं विकेट सॅक्रिफाईस करावं लागेल. नॉन स्ट्रायकर एंडचा खेळाडू होता मैदानाच्या आतमध्ये जितेंद्र घरत, त्याला मात्र विकेट सॅक्रिफाईस करावं लागलं आपल्या आयकॉन खेळाडूसाठी. कारण सूर्या भरधाव वेगाने निघाला, कॉलिंग नव्हतं आणि तिथे आपण पाहिला डायमंड डकचा शिकार झालाय जितेंद्र घरत हा फलंदाज. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पहिला रन आऊटच्या स्वरूपात जितेंद्र घरत बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावरती नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चाललाय. इडट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू सूरज मात्रे मैदानाच्या दिशेने चाललेत. तर यंदाचा हंगाम रायगड प्रीमियर लीगचा अक्षरशः गाजवलं सूर्या मस्कर या खेळाडूने. आता मोठा इम्पॅक्ट या मॅचमध्ये सूर्याला टाकावं लागेल. समोर हे मैदान ओवळ्याचं आणि त्या मैदानावरती नेहमी दमदार कामगिरी करणार प्रवीण. त्याच्या अगेन्स्ट हल्ला बॉल, फुलर लेन बॉल डाऊन द ग्राउंड केलं, लॉंग ऑनला क्लिअर करत बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार, षटकार. इतिहास जर आपण पाहिला तर तुम्हाला कोणतीही मोठी धावसंख्या विजयाची हमी देणार नाहीये. कारण जितक्या धावा बनवल्या तितक्या चेस देखील होताना अनेक आपण पाहिल्या या क्रीडांगणावरती. त्यामुळे इथे प्रयत्न करावे लागतील फलंदाजांना. हाफ ट्रॅकर यावेळेला कव्हरच्या दिशेने शॉर्ट कव्हरला बीट केलंय. इनफिल्डच्या वरून मात्र बॉल निघाला दणदण करत, स्वीप कव्हरला चौकार. आपण पाहिला त्या ठिकाणी बॉलच्या मेरिटनुसार खेळले आणि पॉवर प्लेचा फायदा उचलला सूरज या फलंदाजाने. सूरज मात्रे त्याच्याकडे असणारी गुणवत्ता या फटक्यामध्ये पाहायला मिळाली. प्रवीणच्या अगेन्स्ट सुरुवात धमाकेदार करायचे कारण टार्गेट प्रचंड मोठा, जवळजवळ 94 धावा. म्हणजे प्रत्येक षटकामागे आपण जर पाहिला तर 18च्या पुढे 18.80 हा तर रिक्वायर्ड रन रेट होता. थोडासा बॉल धीम्या गतीचा टाकला, बाहेर काढला, कटरचा वापर केला. सूर्या सांगतो त्या ठिकाणी स्लॅश कर. हा बॉल थोडासा आपण पहिला स्लॅश केला तर कदाचित डीप कव्हर पॉईंटला एखादा आणखीन स्कोरिंग शॉट आला असता, परंतु व्हेरिएशन प्रवीण भोईरचं या ठिकाणी पाहायला मिळालं. कमबॅक. धावसंख्या 14 पर ओव्हर 18.80. प्रत्येक ओव्हर मागे 2 मोठे फटके घ्यावे लागतील. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला हा फटका स्वप्नील मस्कर, त्या ठिकाणी गडबड गोंधळ झाली आणि त्याचा फायदा फलंदाजांना झाला. 2 धावा आल्या, ज्या ठिकाणी सिंगल होती अशा ठिकाणी मात्र 2 धावा मिळाल्या. आणि पहिल्याच पॉवर प्लेमध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाकटा कांदा संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती 1 गडी बाद 16 धावा. पहिलं षटक प्रवीण भोईर खरं तर याच्या माध्यमातून पाहिलं आणि त्यानंतर सेकंड ओव्हरसाठी बोरकार संघाचा सर्वगुण संपन्न गोलंदाज जो एक व्यावसायिक दर्जाचा खरं तर आयकॉन खेळाडू आहे, तो देखील एक उत्तम दर्जाचा आयकॉन गोलंदाज राहिला आहे. अनेक स्पर्धांमध्ये भरीव कामगिरी ज्या खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहिली तो शुभम डाकी या षटकामध्ये आलेत. समोर सूर्या मस्कर. तळपावं लागेल सूर्याला आता आपली गुणवत्ता, आपली आक्रमकता या मॅचमध्ये सिद्ध करावी लागेल कारण टार्गेट मोठं आहे आणि हे मोठं टार्गेट चेस करण्यासाठी तुम्हाला मोठी इनिंगच मैदानामध्ये खेळावी लागेल. षटकार चौकाराने तुम्हाला डील करावं लागेल या सामन्यामध्ये. धावांचा पाठलाग करताना 94 धावा मोठं खरं चेस आहे, लॉंग चेस. समोर सूर्या मस्कर स्ट्राईक एंडला सज्ज होताना आपण पाहता. सूरज नॉन स्ट्रायकिंग एंडमध्ये असेल. पहिला बॉल ऑन साईडला पिकअप शॉट, मिड विकेटच्या डोक्यावरून बॉल चालला त्या ठिकाणी सीमा पार, षटकार.
बॉल स्लॉटमध्ये होता आणि त्याला पाठवलं सिक्सर प्लॉटमध्ये. पॅरलल स्ट्रोक पाहायला मिळाला. दणदणीत षटकार आणि या षटकाराच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या तब्बल 1 गडी बाद 22-22. आणखीन एक धमाका. याही वेळेला हँड अँड आय कॉर्डिनेशन चांगलं होतं आणि सूर्या चमकलाय मैदानाच्या आतमध्ये. मिड विकेटला क्लिअर करत बॉल चाललाय. लॉंग अँड स्ट्रॉंग सीमा पार षटकार. मॅन इन फॉर्म सूर्या मस्कर. कमालीचे फटकेबाजी आपण पाहिले. 2 बॉल 2 लगातार षटकार. आक्रमक झाला सूर्या मस्कर आणि सूर्या जेव्हा जेव्हा घातक झाला तेव्हा त्याला थांबवणं फार कठीण झालंय. वरद टॉवर रसायनी या संघाकडून खेळताना रायगड प्रीमियर लीगमध्ये स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार त्याला मिळाला. आय थिंक तो मालिकावीराच्या रेसमध्ये देखील होता. इतकी चांगली कामगिरी या खेळाडूने केली. अनेकांच्या भुवया उंचावल्या त्या स्पर्धेमध्ये. अशी दमदार इनिंग त्याने साकारली. याच दरम्यान आमचे सिनियर समालोचक आदरणीय दिनेशजी पाटील सर यांचे इथे आगमन. यस, भावी उपसरपंच लवकरच सत्यनारायणाची महापूजा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. 2 षटकार या ठिकाणी पाहायला मिळाले आणि धावसंख्या आपण जर पाहिली 28. आता येणारे काही बॉल विजयासाठी तब्बल 66 धाबाचं समीकरण या मॅचमध्ये आलंय. शुभमवरती आक्रमण. यावेळेला शुभमने फसवलंय. लेंथ आपण जर पाहिली अगदी पुढे टाकली आणि फिंगर रोल केले आणि त्याच्यावरती मोठा फटका खेळण्याच्या मोहामध्ये इथे मात्र मोहोगावचा खेळाडू सूर्या मस्कर सॉफ्ट डिसमिसल झाला. प्रवीणच्या हातामध्ये झेल भिसावला. खेळाडू बाद. मोठा धक्का असेल धाकटा कांदा टीमला. स्विंगिंग वाईड यॉर्कर बॉल पाहिला आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. कदर बॅटरचा स्ट्रॉंग झोन त्या ठिकाणी फिल्डिंग टीमने ओळखला आहे. त्याहीपेक्षा जे संघामध्ये आयकॉन खेळाडू आहेत प्रवीण आणि गोट्या सुशांत त्याने खेळाडूला मार्गदर्शन केलं. बरोबर वाईड यॉर्कर आणि त्याच्यावरती बॅट थोडी हातामध्ये फिरली. मिस टायमिंग स्ट्रोक झाला आणि सॉफ्ट डिसमिसल झाले सूर्या मस्कर. त्यानंतर मैदानाकडे चालले सचिन मोरे मॅन फ्रॉम नेरे. सचिन मोरे हा खेळाडू हा देखील यंदाच्या हंगामध्ये चर्चेमध्ये राहिला आहे. अष्टपैलू कामगिरी जोरावरती सध्या नेरे संघ आपण जर पाहिलं भन्नाट फॉर्ममध्ये आहे. त्या संघाचा प्रमुख खेळाडू पण या खेळाडूची भूमिका राहिली. पण तो आज आयकॉन म्हणून जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आली. मोठी इनिंग त्याला साकारू लागेल. 28 धाबा 66 धाबा बनवायच्या येणाऱ्या काही बॉलमध्ये यावेळेला बागफुटला गेले आणि इथे फटका फसलाय. धीम्या गतीचा बॉल त्याच्यावरती अप्पर कटचा प्रयत्न. टायमिंग जुळलं नाहीये आणि थर्ड मॅनला चांगला झेल त्या ठिकाणी टिपला. ज्ञानेश्वर ठाकूरने खेळाडू बाद आल्या पावली माघारी परतावं लागेल सचिन मोरे या फलंदाजाला. बघा, विशेष सूचना असेल भंगारपाडा चिर्ले संघाला जर हे षटक समाप्त होण्या अगोदर दोन्ही कॅप्टन उपस्थित राहिले नाही आहेत तर मात्र सामना 4 षटकांचा खेळला जाईल. याची नोंद आपण लवकर घ्या. तर यस वेलकम. चिर्ले संघाचा कॅप्टन आलाय. आपण टॉसकडे जाणार आहोत. त्या ठिकाणी टॉस केला जाईल 2 टीमच्या दरम्यान. चिर्ले विपक्ष भंगारपाडा. अप्रतिम आयोजन आणि नियोजन तुम्ही या स्पर्धेचं पाहताय. 40+ क्रिकेट. त्याचवेळेला आपण पाहिलं आयकॉन ही संकल्पना. ए लॉट्स बी लॉट्सचे 4 संघ डिवाइड केले म्हणजे प्रत्येक दिवसामध्ये तुम्हाला खमंग मेजबानी मिळेल टेनिस बॉल क्रिकेटची. 2 आयकॉन मैदानाच्या बाहेर गेले. आता जबाबदारी आली आहे लोकल बॉईज धाकटा कांदा संघाचे खेळाडू त्यांच्यावरती जबाबदारी आहे. फुल अँड डिलिव्हरी. शुभमने मात्र कमबॅक केलं. पहिले 2 बॉल शुभमच्या अगेन्स्ट स्फोटक अंदाज पाहिला सूर्या मस्कर आणि त्यानंतर सलग 3 बॉलमध्ये 2 विकेट घेतले आणि त्यानंतर डॉट बॉल पाहायला मिळाला. जर इथे विकेट मिळाला असता तर कदाचित विकेट हॅट्रिक पूर्ण झाली असती शुभमची. डॉट बॉल पाहिला. आता येणारे बॉल असतील त्या ठिकाणी 19 विजयासाठी 66 धाबांचं समीकरण. आयकॉन खेळाडूमध्ये डिपेंड न राहता आता जबाबदारी स्वीकारायला गेल्या फलंदाजांना. अजय नाईक आणि त्यांच्याबरोबर सूरज मात्रे या 2 खेळाडूंना. यावेळेला देखील आपण पाहिला हा फटका मिसटायमिंग झालाय. कदर ऑन साईडला खेळायला सुद्धा भरपूर गतिमान चेंडू त्या ठिकाणी शॉर्टेक्सचा कव्हरच्या बाहेर निघाला 30 सर्कलच्या बाहेर. त्या ठिकाणी 2 धाबा मिळतील या बॉलवरती बॅटिंग करताना टीम धाकटा खांदा या संघाला.
2 रनच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण जर पाहिली 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3 खेळाडू बाद 30. आता येणारे बॉल असेल त्या ठिकाणी 18, विजयासाठी 64 धावांचं समीकरण. गाव देवी माझ्या सपनात आली. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवरती 3 खेळाडू बाद 30. आता येणारे 18 बॉल विजयासाठी 64 धावा. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं धाकटा कांदा संघाचे प्रमुख आक्रमक खेळाडू सूरज आणि त्याच्या बरोबरीने अजय नाईक हे 2 खेळाडू बॉलिंग मार्कवरती 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाज सज्ज आपण होताना पाहत आहे. या टीमचा अतिशय वेगवान गोलंदाज वेदांत डाकी हा खेळाडू, रोशन डाकी यांचा कदर संघ आपण पाहत आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी झालाय. वेदांत सज्ज झालाय, बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचायचं होतं, बॅटला स्लॅश झाला बॉल आणि त्या ठिकाणी स्वप्नीलच्या हातामध्ये सेफ हँडमध्ये बॉल विसावला. खेळाडू बाद, आणखीन एक विकेट फिल्डिंग करणाऱ्या बोरकर टीमला मिळेल. सेकंड अटेम्प्टमध्ये हा झेल टिपला. स्वप्नीलच्या हातामधून एकदा बॉल निसटला होता असं वाटलं होतं. जीवनदान खेळाडूला मिळेल, परंतु सेकंड अटेम्प्टमध्ये झेल टिपला आणि आणखीन एक धक्का असेल बॅटिंग करणाऱ्या धाकटा कांदा संघाला. 4था खेळाडू बाद झाला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चाललाय सुदाम नाईक. मूर्ती लहान परंतु कीर्तिमान आहे या खेळाडूची. दमदार योगदान राहील. आम्ही नेहमी सांगत असतो निसर्ग चंद्र सूर्याला आपला देव मानणारा समाज जर कोणता असेल तर तो आपला आदिवासी समाज आहे आणि या समाजामध्ये होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेमध्ये या खेळाडूंचा नेहमी बोलबाला राहिला आहे, चर्चा राहिली. एकाच कुटुंबातले हे सर्व सभासद आज मात्र आपल्या गावासाठी खेळतात. इथे देखील आपण पहिला पूलचा प्रयत्न होता, शुभम पोहोचलेला नाही आहेत, मिस फिल्डिंग. त्याचा फायदा मैदानाची आउटफील्ड फास्ट आहे, बॉल निघालाय फाईन लेगला, सीमा पार, नशिबाचा चौकार. ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफ क्षेत्राकडे फटका, सिंगल रन या बॉलवरती मिळाली. सिंगल डबलने आता काहीच होणार नाही, तुम्हाला मोठे फटके या सामन्यामध्ये खेळावे लागतील संघाच्या विजयासाठी. वेदांत डाकी वेगवान गोलंदाज, ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न, गती कमी होती या बॉलमध्ये. बॅटचा फेस लवकर क्लोज झाला आणि बॉल निघाला विकेट किपरच्या हातामध्ये. जितके जास्त डॉट बॉल या क्षणाला येतील तितका प्रेशर करता धाकटा कांदा संघावरती वाढेल. या मॅचमध्ये कमबॅक केलं बोरकर संघाने. पहिल्या इनिंगमध्ये सुशांत मोकल नावाचं वादळ आलं, आयकॉन खेळाडू ज्याने वैयक्तिक 48 केला. यॉर्कर बॉलवरती हेलिकॉप्टर, क्या बात आहे. स्टँड अँड डिलिव्हर्ड, लॉंग ऑफला क्लिअर केलाय, बॉल गेला सीमा पार, षटकार. प्रचंड गुणवत्ता या खेळाडूंमध्ये. जो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अजय नाईक, त्याचा फटका आपण पाहिला असेल. यावेळेला पुन्हा एकदा आपण पहिला स्विंग अँड मिस, गती काढली, धीम्या गतीचा बॉल, व्हेरिएशन वेदांत डाकीचं पाहिलं आणि इथे आपण पाहिला हा डॉट बॉल. 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डमध्ये पण लागताना पाहिल्या तब्बल 94 धावांचा पाठलाग करताना अजूनही विजयासाठी येणाऱ्या 12 मध्ये 53 धावांचं समीकरण. दोन्ही कॅप्टन चिरलॅन बंगारपाडा. नेक्स्ट मॅचमध्ये खरंतर बंगारपाडा संघामध्ये तुम्हाला अपकमिंग रायझिंग यंगस्टार मिस्टर प्रयास कोळी, खरंतर संतोषदादा दमडे यांनी निवडलेला आयकॉन आणि नक्कीच एक चांगला खेळाडू त्यांनी निवडला, कारण सध्याच्या घडीला भरपूर फॉर्ममध्ये आहे हा खेळाडू. आणि हवे तुम्ही ग्राफिक्स पाहताय पुढच्या मॅचमध्ये 2 संघ असतील. एका बाजूला चिरले
चिरले संघामध्ये आपण आयकॉन पाहिले तर स्वतः पवन केने आणि त्यांच्या बरोबरीने वैभव पाटील 2 स्टार खेळाडू. तर त्याच वेळेला भंगारपाडा संघामध्ये आपण आयकॉन पाहिले तर आपला वहाळगावचा यंगस्टर प्रयास कोळे त्याच्या बरोबरीने चांबारली एक्सप्रेस मिस्टर संदेश मुंडे, स्वतः कॅप्टन चेतन गोसावी, संघ मालक संतोषजी दमडे, दीपकजी पाटील एका बाजूला असतील संघ मालक. गुडघा टेकला होता फॉलिंग स्वीपचा प्रयत्न, परफेक्ट यॉर्कर, टो क्रशिंग यॉर्कर, त्रिफा चित केला फलंदाजाला, दांडी गोल, 1 मोर विकेट डाऊन. बघा चिरले संघामध्ये 2 आयकॉन असेल, कुणाल तारेकर पारगाव आणि त्यांच्या बरोबरीने वैभव पाटील कंटवळी. हे 2 आयकॉन तुम्हाला चिरले संघामध्ये खेळताना पाहायला मिळतील. करण मडवीची सेना इन ॲक्शनमध्ये राहील पुढच्या सामन्यामध्ये. कृतज्ञ मडवी ज्याला समोर जातं. विकेट मिळाला आता 11-53. हा सामना अतिशय जड झाला बॅटिंग करणाऱ्या धाकटा कांदा संघाला. याचं कारण आहे पहिल्या सत्रामध्ये आलेल्या धाबा. पहिल्या सत्रामध्ये सुशांत मोकल नावाचं आलेलं वादळ, तर वादळासमोर आपण जर पाहिलं पूर्णपणे बॅकफुटला गेला धाकटा कांदा संघ. आणि त्याच वेळेला आपण पाहिला खरं तर प्रवीणने देखील चांगली साथ दिली. सज्जन मोकल देखील चांगला खेळला. 11-53 या वेळेला गुडलेंथमध्ये टाकल्या बॉल, परफ्यूम डिलिव्हरी, नाका समोरून निघाला. आयकॉन शुभम डाकी, भन्नाट वेग त्यांच्याकडे आहे आणि त्याचा पुरेपूर वापर. अँगल बनवला बॉलला, टप्पा पडला, बाउन्स आपण पाहिला त्या ठिकाणी. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्ट आपण जर पाहिलं बरोबर अँगल बनत बॉल निघाला बाहेर. नॅचरल स्विंगचा योग्य वापर शुभम डाकीनं केला. 10 बॉल 53 तर समीकरण डू ऑर डाय. प्रत्येक बॉलवरती आक्रमण तुम्हाला करावं लागेल. वन्स अगेन हा पंप जॅक करायचा बॉलला मिड ऑफला त्या ठिकाणी फिल्डर होते, त्यांच्याही डोक्यावरून निघाला होता. एका क्षणाला असं वाटलं होतं बॉल हातामध्ये बसेल. सज्जन मोकल त्यांच्या हातामध्ये अगदी चाटून बॉल निघाला मागे, त्यामुळे सिंगल रन मिळाली. चिवंदानी मला फलंदाजाला. हा सामना एकतर्फा होत चालला आहे. 9 चेंडू 52 चं समीकरण. धाकटा कांदा संघाच्या वाट्याला मात्र प्रचंड संघर्ष आला. चांगली कामगिरी राहिली बोरकार टीमकडून. हलक्या हाताने पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह केला. बॉलच्या मेरिटनुसार ड्राईव्ह करत असताना हा खेळाडू. खरं तर या मॅचमध्ये आता आपण जर पाहिली फारशी मजा राहिली नाही, परंतु आज ज्या लढती आहेत त्या लढती मात्र सर्व प्रेक्षकांसाठी मोठी मेजबानी राहतील. 40+ क्रिकेट, ए लॉटचे 4 संघ, बी लॉटचे 4 संघ. खूप चांगली संकल्पना. ओवळे नगरीमध्ये नेहमी तुम्हाला काहीतरी नवीन पाहायला मिळतं आणि यंदा आपण जर पाहिला तर अजनबी स्पोर्ट्स चषकामध्ये दमदार आयोजन आणि नियोजन तुम्ही पाहताय. याही वेळेला बाउन्सरचा वापर, शरीराचा वेध घेणारा चेंडू, दिशा दिले, बॉल चालला त्या ठिकाणी डीप बॅकवर्ड स्पर्लेक क्षेत्राकडे. मिड विकेटचा फिल्डर सरकला पुढे, चेंडू उचलेल फेकेल. 1 रन घेण्याचा अवधी आहे. कदाचित आज सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक राहिली असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण सामना पूर्णपणे वन साईड झाला आहे. 7-50 शेवटचे 7 बॉल आणि 50 धाबा असं समीकरण या मॅचमध्ये आलं आहे. एकतर्फी लढत तुम्ही सध्या एन्जॉय करताय. कॉमेंट्री बॉक्समध्ये आज तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल आमचे सिनियर समालोचक दिनेश पाटील बंधू यांचा आवाज तुम्हाला इथे ऐकायला मिळेल. आणि त्याच वेळेला खरं तर पहिल्या सत्रामध्ये जो आवाज आम्ही ऐकला ते आदरणीय आमचे रमाकांत मोकल सर बोरकार, त्यांचा आम्ही नक्कीच आभार व्यक्त करू. खूप चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून आम्हाला ऐकायला मिळालं. 4th ओव्हर कंप्लीट. 4th ओव्हरच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या 5 खेळाडू बाद 45. आता मात्र येणारे 6 चेंडू 49. तो टॉस केला जाईल. तर मी कुणालजी पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाईल. एका बाजूला आपण पाहतोय की राधे एंटरप्राइजेस चिरले आणि एकता भंगारपाडा या 2 संघादरम्यान टॉस केला जाईल. भंगारपाडा संघानं एक कॉल करेल. हेड इज अ कॉल, इट्स अ टेल. टॉस जिंकलाय तो म्हणजेच चिरले संघानं आपला निर्णय काढवायचा आहे. तर डिसिजन पेंडिंग. टॉस जिंकला तो राधे एंटरप्राइजेस चिरले संघानं आणि डिसिजन येईल पेंडिंग. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. पहिलाच बॉल विशाल गावंड ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजा. इथे आपण पाहिला पूर्णपणे अपयशी राहिला फलंदाज त्या ठिकाणी अजय नाईक हा खेळाडू. अजून आपण जर पाहिलं 5 बॉल पेंडिंग आहेत. यॉर्कर टाकलाय, बॉल बॅक ड्राईव्ह ऑन साईडला हा फटका. ब्लॅक स्क्रीन समोर सज्जन त्या ठिकाणी आहेत, त्यांच्या दिशेने हा स्ट्रोक पाहायला मिळाला. 1 साइडेड मॅच, एकतर्फी लढत या मॅचमध्ये आपण पाहताय.
कदा पहिल्या सत्रामध्ये जे 2 आयकॉन होते, सुशांत मोकल रायगड टेनिस क्रिकेटचा सुपर डुपर स्टार, गोट्यानं आपण पाहिलं त्याने चमकदार कामगिरी केली. आणि त्याच वेळेला प्रवीण, मी मगाशी उल्लेख केला, प्रवीणसाठी हे मैदान फार लकी आहे आणि त्याच्या दिशेने फटका झेल त्याने टिपलाय खेळाडू बाद. तीन बॉलचा खेळ बाकी आहे. 46 धावा धावफलकावर, त्याला 94 धावांचा पाठलाग मैदानामध्ये करायचा होता. आणि इथे आपण जर पाहिला भरपूर मागे आला आणि इथे क्लीन बोल्ड शफल झाले खेळाडू, वेगावरती स्वार झाले विशाल, दांडी गुल, चारी मुंड्या चित केलं फलंदाजाला. अजून एक धक्का असेल धाकटा कांदा टीमला. शिकून फिल्डिंगचा निर्णय धाकटा कांदा टीमने घेतला होता. आणि त्यानंतर बॅटिंग करताना आपण पाहिलं होतं खरं बोरकार टीमला. आणि संध्याकाळचं सत्र म्हटलं की हा संदीप प्रकाश, त्यामध्ये ॲडव्हान्टेज मिळतं खरं पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला. तर आयकॉन कुणाल तारेकर यांचं इथं आगमन, त्याच वेळेला वैभव पाटील तुम्हाला चिरले संघाच्या खेम्यामध्ये खरं आयकॉनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. शेवटचा बॉल, 1 साइड मॅच. मोठ्या मार्जिनने आता बोरकार संघ विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना याही वेळेला आपण पाहिला लाऊड ऑफिस झाले लेग बिफोर द विकेट. जाता जाता मात्र आनंदाचे क्षण देऊन गेला विशाल. आणखीन एक विकेट त्याच्या खात्यामध्ये ॲड होईल लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात. आणि इथे मोठ्या मार्जिनने हा सामना जिंकलाय मैदानाच्या आतमध्ये टीम बोरकारने. अभिनंदन बोरकार, हार्डलक टीम धाकटा कांदा. तर सामन्याचा हिरो, सामनावीर, ज्याने पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना तब्बल 48 धावा कुठल्या आणि एका क्षणाला असं वाटलं सुशांत 50 करूनच बाहेर येईल. 46 धावा, 46 धावा ज्याने केल्या माफी असावी. आणि त्यावेळेला आपण पाहिलं लेग बायच्या स्वरूपात स्ट्राईक रोटेट त्याने केली. 17 बॉलमध्ये 46 करणारा सुशांत मोकल प्लेअर ऑफ द मॅच, सामनावीर. रायगड भूषण पुरस्कार ज्याला मिळालाय. टेनिस क्रिकेट जगतातला एकमेव खेळाडू ज्याला हा पुरस्कार मिळाला तो सुशांत सामनावीर ठरलाय. चला लवकरात लवकर चिरले संघ